तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। सिद्धेश्वर दगडू चव्हाण यांच्या आमरण उपोषणाचा 11वा दिवस। सिद्धेश्वर चव्हाण यांची प्रकृती झाली नाजूक। पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर सिद्धेश्वर चव्हाण यांचे आमरण उपोषण सुरू असून उपोषणाचा आज 11वा दिवस आहे। चेअरमन कल्याणराव काळे यांनी माझे पैसे लवकरात लवकर द्यावे या मागणीसाठी सिद्धेश्वर चव्हाण उपोषणाला बसले आहेत। कल्याणराव काळे यांच्या कारखान्याला सिद्धेश्वर चव्हाण यांनी 21 लाख रुपयांचे मटेरियल सप्लाय केले आहे। 21 लाख रुपयांचे सल्फर सप्लाय बँक ऑफ बडोदा कर्वे रोड पुणे येथून कर्ज काढले आहे। 20 लाखाचे 36 लाख रुपये बँकेने केले आहेत। शिवाय घरावरती जप्तीचे वॉरंट काढले आहे। बँकेकडून पैशांसाठी तगादा लावला जात आहे। कल्याणराव काळे हे पैसे देतोच म्हणतात, परंतु पैसे देत नाहीत। कल्याणराव काळे आणि बँकेच्या तगाद्यामुळे पंढरपूर येथे तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसलो आहे। पोलिसांनी दखल घेतली आहे। काळे यांनी काही रक्कम आता तर उर्वरित रक्कम नंतर देतो म्हणून सांगितले, परंतु खात्यावर 20,97,506 रुपये जमा झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही। पूर्ण पैसे खात्यावर जमा होत नाहीत तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, असे सिद्धेश्वर चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। दरम्यान कल्याणराव काळे यांनी पैसे दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही। कल्याणराव काळे यांच्या कारखान्याला मटेरियल पुरवून सुद्धा कल्याण काळे पैसे देत नाही। दुसरीकडे बँक पैशांची मागणी करत आहे। दुहेरी त्रासाला कंटाळून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। माझी प्रकृती खालावत चालली असून माझ्या जीवाला काही झाल्यास सर्वस्वी जबाबदारी कल्याणराव काळे यांची राहील, असे सिद्धेश्वर चव्हाण यांनी सांगितले।